नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, जेव्हा आपल्या नशिबात धनसंपत्ती लिहिली आहे तेव्हा देव काही संकेत देऊन इशारा करतात. असं म्हणतात, जे नशिबात लिहिलेलं आहे ते आपल्याला भेटतेच, पण ते संकेत आपण ओळखणे देखील गरजेचे आहे. पण असे संकेत त्यांनाच भेटतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. तर बघूया त्या शुभ संकेतांविषयी जे तुमच्या जीवनामध्ये सुख घेऊन येईल. तर मंडळी, धनवान होण्याची इच्छा कोणाला नसते. प्रत्येक व्यक्तीला वाटत असते त्यांच्या जीवनामध्ये धनसंपत्तीचे भंडार असावेत, पण ते तेव्हाच घडते जेव्हा धनाची देवी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असते. जेव्हा माता लक्ष्मी एखाद्यावर कृपा करते तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी व धनसंपत्ती येऊ लागते. अशा संकेतांनी ते हे ठरते की माता लक्ष्मीचे आगमन झाले आहे व लवकरच त्यांच्या घरी धनाचे आगमन होणार आहे. तर मंडळी, जेव्हा व्यक्तीचे भाग्य बदलणार असते, नशीब उजळणार असते, तेव्हा आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे की काही असे खास संकेत आहेत. जर तुम्ही ते संकेत समजलात तर तुमच्या सफलतेचा मार्ग नक्कीच सोपा होणार आहे. जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री माता लक्ष्मी. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मंडळी, कधी कधी काय होतं, आपण जेव्हा व्यवहार करत असतो तेव्हा अचानकच आपल्या हातातून पैसा सुटू लागतो व कधी कधी तो खाली देखील पडतो. खरं तर आपण हा वाईट संकेत मानतो, पण खरं तर हे आहे की ही घटना शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की आता तुमच्या जीवनामध्ये धनाचे आगमन होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे. तुम्हाला धनसंपत्ती मिळणार आहे. मग अशा वेळी जर हातातून पैसा खाली पडणे, तर हे चिंता करत बसू नका, तर प्रसन्न व्हा. हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद समजा. मंडळी, जर थंड हवामानात बाहेर जात आहात व तुम्हाला अचानकच एखादी सुंदर स्त्री पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये दिसत असेल तर दुर्लक्ष करू नका. हा संकेत आहे की तुम्हाला धनलाभ आता होणार आहे. हे शुभ संकेत समजावे. सुख समृद्धी व अपार धनसंपत्ती तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे असं समजावं. जर तुम्ही घरातून एखाद्या कामानिमित्तच बाहेर पडत असाल व अचानकच रस्त्यातून एखादा मुंगूस दिसला तर घाबरून जाऊ नका. हा काही अपशकुन नाही, तर हा एक शुभ संकेत आहे. शास्त्रानुसार मुंगूस रस्त्यात येणे हे धनलाभाचे प्रतीक मानलं जातं. याचा अर्थ असा आहे, तुमच्या जीवनामध्ये काही ना काही धनसंपत्तीचा मार्ग भेटणार आहे. त्यामुळे अशा शुभ संकेताकडे दुर्लक्ष करू नका. जर सकाळी तुमच्या दारावर गाय आली किंवा रस्त्यात केशरी कलरची गाय तुम्हाला दिसली तर हे खूप शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा आहे, तुमच्या जीवनामध्ये धनागमनाचे योग बनत आहेत. त्या गायीला चपाती नक्की खाऊ घाला व तिचा आशीर्वाद घ्या व मनामध्ये माता लक्ष्मीचे स्मरण करा. असं केल्याने धनसंपत्तीचे मार्ग अजून भेटू लागतात. आता बघूयात स्वप्नांविषयी. एखाद्या व्यक्तीला स्वप्नात जर हार, मोती, मुकुट दिसत असेल तर समजून जा की माता लक्ष्मीचे स्थायी निवास तुमच्या घरात केला आहे. हे स्वप्न त्याचा संकेत आहे की धनसंपत्तीचे भंडार आपल्या जीवनामध्ये येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये उजव्या हातात पांढऱ्या रंगाचा साप चावतोय असं दिसलं तर हा देखील शुभ संकेत मानला जातो. हे स्वप्न या गोष्टीचं प्रतीक आहे की तुमच्या जीवनामध्ये लवकरच अपार धनाचे आगमन होणार आहे. या संकेतांना ओळखून तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मीचे आभार नक्की मानावे व त्यांची कृपा नेहमी आपल्यावर व आपल्या परिवारावर राहावी अशी प्रार्थना मनापासून करावी. जर तुम्हाला असे स्वप्न आले ज्यात एखाद्या व्यक्ती तुम्हाला पैसे देत आहे किंवा तुम्हाला कुठूनही पैशाची प्राप्ती झाली आहे, तर यातून हे समजते की लवकरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे, ज्यामुळे खूप लवकर धनसंपत्ती तुम्हाला प्राप्त होणार आहे. तसेच तुम्ही एखाद्या दिवशी सकाळी लवकर उठताय व तुम्हाला सगळ्यात आधी दही किंवा दुधाचे दर्शन झाले तर हा देखील एक खूप चांगला संकेत समजावे. सकाळी लवकर एखाद्या कामानिमित्त बाहेर गावी जात असताना किंवा कुठेतरी फिरायला जाताना रस्त्यात तुम्हाला पांढरी गाय दिसून आली तर हा देखील एक शुभ संकेत मानावा. मंडळी, कधी कधी असं होतं, एखादी पक्षी अचानकच आपल्या अंगावरती घाण म्हणजेच संडास वगैरे शी करतो तेव्हा आपल्याला त्याचा खूप राग येतो किंवा आपण ते अपशकुन मानतो. पण तुम्हाला माहिती आहे का की ही घटना खरं तर खूप शुभ मानली जाते. लोकमान्यतेनुसार जर एखादा पक्षी तुमच्या अंगावर घाण करत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. हे संकेत याचे प्रतीक आहे. तुमच्या सौभाग्यात देखील वृद्धी होणार आहे व माता लक्ष्मीचा आशीर्वाद जीवनामध्ये राहणार आहे. अशा वेळी रागून त्या पक्षाला वाईट अपशब्द बोलण्यापेक्षा देवाचे आभार मानावेत. जर मंडळी, तुम्ही यात्रेसाठी जात असाल व रस्त्यात अचानकच साप किंवा माकड दिसला तर हा अपशकुन समजू नका.
शास्त्रानुसार यात्रेच्या दरम्यान साप किंवा माकड दिसणे या गोष्टीचं प्रतीक आहे की तुमच्या जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहे. याचा अर्थ असा आहे, तुमचे चांगले दिवस येणार आहेत. लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे. तुमची मेहनत व चांगल्या कर्माचे फळ देखील तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. त्यामुळे देवाचे आभार मानावेत. जर रात्रीच्या वेळी आकाशात तुटलेला तारा दिसला तर लगेचच मनातल्या मनात इच्छा मागा, अशी मान्यता आहे. तुटलेल्या ताऱ्याला बघून काही इच्छा व्यक्त केली तर ती मनोकामना आपली 30 दिवसाच्या आतमध्येच पूर्ण होते. जर स्वप्नामध्ये तुम्हाला कासव दिसलं तर हे देखील एक शुभ संकेत मानला जातो, कारण विष्णू भगवानांचे आसन म्हणून कासवला मानले जातो. तसेच भगवान विष्णूंनी एकदा कासवाचा अवतार देखील घेतला होता. त्यामुळे स्वप्नात कासव आला तर समजून जा की विष्णू भगवानांची कृपा तुमच्यावरती आहे व त्यामुळे लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी देखील येणार आहे. मंडळी, जर तुमच्या घराजवळ बाहेर तुम्ही पडताना जर तुम्हाला मोर दिसला व तो मोर नाचत असेल तर समजून जा की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत, कारण मोर दिसणे हेच खूप शुभ मानलं जातं. हा संकेत या गोष्टीचं प्रतीक आहे की तुमच्या जीवनामध्ये आता खूप सुख व समृद्धीचे आगमन होणार आहे. त्यामुळे देवाचे मनातल्या मनामध्ये आभार नक्की मानावेत व सकारात्मक विचार घेऊन आपले कर्म करत राहावे. जर मंडळी, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी अचानकच एखादा हत्ती येऊन त्याने सोंड वर करून उभा राहिलेला असेल तर घाबरून जाऊ नका. उलट खुश व्हा, कारण हा एक अत्यंत शुभ संकेत आहे. हत्ती सोंड वर करून उभा राहणे हे दर्शवते की तुमच्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा आहे. याचा अर्थ असा आहे, परिवारात आता सुख समृद्धी खुशाली वाढणार आहे. मंडळी, जर स्वप्नामध्ये रस्त्यामध्ये एखाद्या सोनेरी रंगाचा साप दिसला तर समजून जा तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत. हे संकेत आहेत की तुमचे भाग्य आता मजबूत होणार आहेत. जर तुम्ही एखाद्या रस्त्यावर जात आहात व तुमच्या डाव्या बाजूला माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर हा संकेत आहे की लवकर तुमच्याकडे धन येणार आहे. जर सकाळी उठताच पूजेचा नारळ दिसला तर याचा अर्थ असा आहे, तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. कधीकधी आपल्या आसपास होणारी साधारण घटना देखील आपल्याला भाग्य बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते, पण आपण ते नजरअंदाज करत असतो, लक्ष देत नाही. तर तुम्हाला घराच्या समोर अचानकच काही झाडं उगवताना दिसली तर हे हलक्यात घेऊ नका. हा एक खूप शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा आहे, तुमच्या जीवनामध्ये समृद्धीचे आगमन होणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर कामासाठी बाहेर पडताना अचानकच एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हे देखील खूप शुभ संकेत मानला जातो. हे संकेत आहे की तुमचे कार्य पूर्ण होणार आहे, जीवनामध्ये संपन्नता येणार आहे. जर मंडळी, घराबाहेर अचानकच गाय येऊन हंबरडा फोडत असेल तर हा देखील अत्यंत शुभ संकेत मानला जातो. लवकरच तुमच्या घरी सुख संपत्ती व समृद्धी येणार आहे असा हा संकेत समजा. अशावेळी त्या गायीला हाकलून न लावता माता लक्ष्मीचे रूप समजून चपाती खाऊ घालावी. मंडळी, कधीकधी आपण कामानिमित्त बाहेर पडतो तेव्हा अचानकच आठवते की एखादी महत्त्वाची वस्तू आपल्या घरीच राहिली आहे. अशावेळी आपण हे अपशकुन मानतो व मनातल्या मनात चिंता करू लागतो, पण खरं तर हे काही अशुभ घटना नाही आहे. तर तुमचा वाईट वेळ आता संपला आहे याचा हा संकेत आहे. याचा अर्थ असा आहे, देव तुम्हाला एखाद्या वाईट संकटांपासून वाचवत आहे. अशावेळी काळजी न करता देवाचे आभार मानावे. जे काय करण्यासाठी तुम्ही जात आहात ते कार्य पूर्ण व्हावे अशी मनापासून प्रार्थना देवाला करावी व पूर्ण श्रद्धेने कामावरती जावे. जर रस्त्यातून जाताना अचानकच रस्त्यात पडलेला शिक्का दिसला तर हा एक चांगले लक्षण मानलं जातं. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पैसे कुणाकडे जे उधार दिलेले असतील ते आता लवकरच तुम्हाला परत मिळणार आहेत असं समजावे. तसेच तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे, धनलाभ होणार आहे. अशावेळी हा शिक्का उचलून आपण देवाचे आभार मानावेत व तो शिक्का सांभाळून ठेवावा. जर मंडळी, पूजा घरात अचानकच देवाच्या फोटोवर किंवा मूर्तीवर ठेवलेले फूल पडले तर हा देखील शुभ संकेत मानला जातो. म्हणजेच काय, तर देव तुमच्यावरती प्रसन्न आहेत व लवकरच तुमची मनोकामना देखील पूर्ण होणार आहे असं समजावं. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ देखील भेटणार आहे. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडणार आहे असं समजावं. मंडळी, तसेच अचानक रंगीत फुलपाखरं दिसली तर समजून जा की तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी सकारात्मकतेचे आगमन होणार आहे. फुलपाखरू हे सौभाग्यतेचं प्रतीक मानलं जातं. सकाळी शंख किंवा मंदिराच्या घंटीचा आवाज आला तर समजून जा की देवीची कृपा तुमच्यावरती आहे व तुमचा दिवस आता खूप चांगला जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला सकाळी किंवा संध्याकाळी
ऊस दिसला तर समजून जा की धनसंबंधीतील कार्यात आता सफलता भेटणार आहे. तुमची आर्थिक स्थिती देखील आता सुधारणार आहे. तर मंडळी, श्रीमंती येण्याआधी मिळणारे हे संकेत आपल्या आयुष्यातील सकारात्मक बदलांची चाहूल देतात असं मानलं जातं. त्यामुळे असे संकेत तुमच्या आयुष्यातही दिसले तर त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा आणि आपल्या मेहनतीसोबत चांगले विचार, श्रद्धा आणि सत्कर्म कायम ठेवा. तुम्हाला यापैकी कोणता शुभ संकेत अनुभवायला आला आहे का? आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तसेच अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि जीवनातील शुभ अशुभ संकेतांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रंजक विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद. हर हर महादेव.